स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण परीक्षाच्या उद्दिष्टानं महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी देखील तुम्हाला पाहायला मिळतील, एकदम महत्त्वाचे प्रश्न। पहिला प्रश्न पहा, जगात तिसरा सर्वात मोठा कच्चा तेलाची आयात करणारा देश कोणता? पर्याय क्रमांक सी भारत। पुढचा प्रश्न पहा, अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती कधी करण्यात आली? प्रत्येक प्रश्नासाठी 3 ते 5 सेकंद घ्या आणि स्वतः चेक करा। पर्याय क्रमांक बी 1965। पुढचा प्रश्न पहा, म्हाडा हा महामंडळ टिंबटिंब यासाठी काम करते। पहा, म्हाडा हा महामंडळ टिंबटिंब यासाठी काम करते। कशासाठी काम करतं म्हाडा? पर्याय क्रमांक ए गृहनिर्माण। पुढचा प्रश्न पहा, जेट विमानाच्या उडाणाला न्यूटनचा गतिविषयक टिंबटिंब नियम लागू होतो। पर्याय क्रमांक सी तिसरा। लक्षात राहील आता, म्हणजे पहा, विमानाचं जे जेट असतं त्याला उडण्यासाठी न्यूटनचा कोणता गतिविषयक नियम लागू होतो? तिसरा। आता आयुष्यभर लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न, ब्रेकिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ब्रेकिंग इंडिया। पर्याय क्रमांक बी राजीव मल्होत्रा। भारताला सुमारे किती किलोमीटर समुद्र किनारपट्टी मिळाली आहे? पहा, एकदम महत्त्वाचे बरं का। भारताचं विचारता, त्याच्यानंतर महाराष्ट्राचं विचारता, हे दोन्ही मुद्दे तुम्हाला पाठच पाहिजे। झोपेतून उठवलं ना, तुम्हाला विचारलं सांग बघ भारताचं कशामध्ये किती किलोमीटर आहे, तर महाराष्ट्राचं किती किलोमीटर आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा प्रश्न राहतो, कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे? हे देखील प्रश्न विचारतात। सगळे प्रश्न आपण घेणारच आहोत आपल्या सिरीजमध्ये। पर्याय क्रमांक सी 7517। आता काही वेळेस ना 7500 ना 16 देते, 16.6 देता। ठीक आहे, प्रत्येक वेळेस भरपूर परीक्षेला असं पण विचारलेलं आहे आणि काही परीक्षेला असं पण विचारलेलं आहे। पण दोन्हीतून जे ऑप्शन राहणार आहे तुम्हाला त्याचं टिक करायचं। काही पुस्तकामध्ये हे दिसणार तुम्हाला, काही वेळेस हे दिसणार, पण दोन्ही सोबत दिसणार नाही। परीक्षेला पण जे ऑप्शन असलं त्याला टिक करायचं। बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? कोणत्या बुलढाणा विचारला? पर्याय क्रमांक ए भिगारा। भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? या ठिकाणी समजून घ्या, असलेले। पर्याय क्रमांक सी झारखंड। खालीलपैकी कोणते अगंग प्राणी पेशीत आढळत नाही म्हटले बरं का। परीक्षेला काय करायचं, तुम्हाला गोंधळ करण्यासाठी असे प्रश्न देतात असते। नाही बनता आणि हाय बनता, लास्टला लावून टाकतात, नाही ना तर हाय, हे शब्द महत्वाचे तिथं पकडायचं, मग खाली यायचं। पर्याय क्रमांक बी पेशी भित्तिका। चंद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडरचे वजन किती होते? पहा, महत्वाचा प्रश्न बरं का, हा प्रश्न विचारलेला आहे, PYQ हा प्रश्न। पर्याय क्रमांक बी 1749.86। युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? पहा भाऊ, युद्ध घोषित करण्याचा, समाप्त करण्याचा, म्हणजे युद्ध बी घोषित करू शकतो आणि समाप्त करू शकतो, हा अधिकार कोणाला दिलेला आहे? मग राष्ट्रपतींना। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी मोबाईल ॲप कोणत्या राज्याने सुरू केले? मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी मोबाईल ॲप कोणत्या राज्याने सुरू केले? पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र। कोणती खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचे ही अगदी दक्षिणेकडील टोक होय? पर्याय क्रमांक ए तेरेखोल। देशात सर्वाधिक बायोगॅस प्रकल्प कोणत्या राज्यात कार्यान्वित आहे? पर्याय क्रमांक ए महाराष्ट्र। कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठी, पहा हे शब्द पकडायचे, पहा, आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते? म्हणजे आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य कोणते, असा पण प्रश्न येऊ शकतो भाषांतर चेंज करून। पर्याय क्रमांक सी भरतपूर। लोखंडाच्या गॅल्व्हनायझेशनसाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? पर्याय क्रमांक बी झिक जसचा। खालीलपैकी जगातील सर्वात लांब पर्वत श्रेणी कोणती? पर्याय क्रमांक बी अँडीज पर्वत श्रेणी। पुढचा प्रश्न पहा, केळी या पिकावर रोगजंतूंपासून होणारा रोग कोणता? कशावरती? केळीवरती।
पर्याय क्रमांक डी बंची टॉप. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील शेतकरी अपघात विमा योजना हे कोणाच्या नावावर आहे? महाराष्ट्रातील शेतकरी अपघात विमा योजना. महाराष्ट्रातील शेतकरी, महत्वाचा शब्द बरं का, शेतकरी अपघात विमा योजना कोणाच्या नावावर आहे? पर्याय क्रमांक डी गोपीनाथ मुंडे. गोदावरीचे खोरे हे गंगा खोऱ्याच्या खोलाखाल देशातील दुसऱ्या क्रमांकाचे खोरे होय. या खोऱ्याने देशाच्या एकूण क्षेत्राचा टिंबटिंब टक्के भाग व्यापला आहे. एकदम सोप्या भाषेत विचारलं तर गोदावरी किती टक्के भाग व्यापला आहे एवढंच होतं एका वाक्यात. पण त्यांना तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी, घाबरून देण्यासाठी असे प्रश्न येतात. तर अशा प्रश्नाला एकदम शांत वाचायचं परीक्षेला. पर्याय क्रमांक डी 10. ऑप्शन पण उत्तर द्यायचं बरं का. 10 पॉईंट असलं आणि इकडे तिकडे असलं ना तर घाबरून जायचं नाही. लोणार सरोवर टिंबटिंब पाण्याचे सरोवर जगप्रसिद्ध आहे. एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. इतिहासामध्ये पण येतो, भूगोलामध्ये पण येतो आणि जगाच्या भूगोलामध्ये पण येतो, भारताच्या भूगोलामध्ये पण येतो, महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये येतो. एवढा महत्वाचा प्रश्न कोणता? हा लोणार सरोवरचा. लक्षात राहू द्या, लोणार सरोवर एवढं इम्पॉर्टंट आहे. त्याचा अभ्यास व्यवस्थित करा. आपल्या चॅनलवरती याचं सविस्तर डिटेल्स टाकलेली आहे. पर्याय क्रमांक बी खाऱ्या. खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जात नाही? नेमणूक केली जात नाही. प्रश्नाची लेवल समजून घ्या. मी काय म्हणलं, तुम्ही घाबरून जाणार नाही, पहिलाच पर्याय क्रमांक राहणार आणि त्याला टिक करून देणार असं नाही. काय करायचं, अगोदर आहे म्हटले का नाही म्हटले. आता ह्या वेळेस त्यांना काय केलं, पहिल्यांदाच उत्तर देऊन टाकलं लोकसभेचे सभापती. नाही भाऊ, नाही, हा नाही. ठीक आहे, राष्ट्रपतीकडून नेमणूक नाही केली जात लोकसभेचे सभापतीची. पण मग काय वेळेस काय होतं, याची केली जाते. कशाची? याची पण केली जाते, याची पण केली जाते आणि निवडणूक आयोगाची पण केली जाते, यांची पण केली जाते. जर पहिले वरती ऑप्शन असते तर तुम्हाला वाटणार परीक्षेला की हाय, त्याला टिक करून देणार आणि घरी रडत बसणार. तसं नाही होण्यासाठी मी तुम्हाला आता सांगतो, परीक्षेला कधी पण पाहायचं हाय म्हटले का नाही म्हटले. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते राज्य देशात शिक्षण संस्थेच्या मूल्यांकनात अव्वल स्थानी आहे? पर्याय क्रमांक सी महाराष्ट्र. तलवार ह्या द्विपक्षीय युद्ध अभ्यास भारत व कोणत्या देशाबरोबर होणार आहे? पर्याय क्रमांक सी UAE. टिंबटिंब यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. भारत सेवक समाजाची स्थापना. पर्याय क्रमांक सी गोपाळ कृष्ण गोखले. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे? पर्याय क्रमांक 2 50%. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे मुख्य उद्देश काय? अन्न व नागरी पुरवठ्याचे विभागाचे मुख्य उद्दिष्ट काय? पर्याय क्रमांक ए सार्वजनिक वितरण व्यवस्था मजबूत करणे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? पर्याय क्रमांक 2 विनोबा भावे. जे सजीव अन्नासाठी दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतात त्यांना टिंबटिंब सजीव म्हणतात. म्हणजे कळतंय ना प्रश्नाची लेवल. हे प्रश्न आहे ना आपले एकदम बेसिक प्रश्न बरं का, एकदम बेसिक प्रश्न आहे. पण हेच प्रश्न तुम्हाला आलटून पालटून भाषांतर चेंज करून परीक्षेला येतात गोंधळ करण्यासाठी. पर्याय क्रमांक बी परपोषी संरक्षण 2023 पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय स्तरावर एकूण किती पुरस्कार मिळाले? 2023चं चाललं टोटल पुरस्कार सांगायचे. पर्याय क्रमांक बी 6. कथकली नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? कथकली माहिती आहे मास्तर, आम्ही 10 वेळेस ऐकलेले, लहानपणापासून ऐकतोय, पण कुठला आहे तेच माहिती नाही. कुठला आहे तो? केरळ. महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? एकदम बेसिक प्रश्न मास्तर, आम्हाला माहिती आहे. कुठं? पर्याय क्रमांक 2 नाशिक. भारतातील पहिली जनगणना टिंबटिंबच्या कारागिर्दीत करण्यात आली. पर्याय क्रमांक डी लॉरमेओ. खालीलपैकी कुठली स्पर्धा ग्रास कोर्टवर आयोजित करण्यात येते? पर्याय क्रमांक डी विम्बल्डन ओपन. खालीलपैकी कोण हैदराबाद मुक्ती संग्रामातील नेता नाही? म्हणजे नाही विचारलं मी का सांगितलं, पण असे शब्द येतात. पर्याय क्रमांक बी शिवराम कांबळे. राजश्री शाहू महाराज यांचे निधन खालीलपैकी कुठे झाले? महत्वाचा प्रश्न बरं का, कुठे झाले?
तर मुंबईला. महत्वाचा प्रश्न आहे ना, तर याची तारीख पण विचारू शकतास. तारीख विचारली तर काय सांगायचं, 6 मे. 6 मे 1922 रोजी. दंडाधिकारी म्हणून काम करत असताना तहसीलदारास कोणत्या कार्यक्षेत्रावर नियंत्रण ठेवायचे असते? आता दंडाधिकारी म्हणलं, आता या ठिकाणी पाहण्यात असताना तहसीलदारास कोणत्या कार्यक्षेत्रात, तहसीलदार तुम्हाला माहिती आहे ना कोणत्या कोणत्या पातळीवर काम करतो? सिंपल आहे ना, तालुका. तुमचं डोकं पण लावायचं परीक्षेला. असं नाही जसं चाललंय तसं अभ्यास चालला विचार करत बसायचं नाही, डोकं पण लावायचं. असे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त येणार आहे. ब्रिटिशांविरुद्ध उठाव करणारे रामोशी टिंबटिंब या नावानेही ओळखले जात असत. पर्याय क्रमांक डी नाईक. खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक जिल्हे आहेत? सर्वाधिक जिल्हे असणारा राज्य कोणते? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश दोनदा आले या ठिकाणी, समजून घ्या ऑप्शन. याचं उत्तर राहणार आहे उत्तर प्रदेश. विद्यार्थ्यांच्या स्वावलंबी शिक्षणासाठी कमवावं शिका ही योजना कोणी सुरू केली? पर्याय क्रमांक सी कर्मवीर भाऊराव पाटील. भारतातील लोह पोलाद उद्योगांचे व्यवस्थापन खालीलपैकी कोणत्या संस्थेमार्फत पाहिले जाते? म्हणजे लोह पोलादाचे उद्योगाचे व्यवस्थापन कोणत्या संस्थेमार्फत पाहिले जाते तर त्याचं राहतं स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड. म्हणजे कोणतं? सेल. फुल फॉर्म पण सांगितला, स्टील ऑथॉरिटी इंडिया लिमिटेड. जागतिक आनंद अहवाल क्रमवारी 2023 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? पर्याय क्रमांक बी 126. स्वच्छ भारत अभियानचे नाव काय बदलले आहे? स्वच्छ भारत अभियानाचे नाव बदललेले आहे. एकदम बेसिक प्रश्न आहे, माहिती पाहिजे. आम्ही दररोज वाचतो स्वच्छ भारत, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत अभियान. आता स्वच्छ भारत अभियानाचं नाव काय झालं मग आता? सी सुंदर भारत. नगरपालिकेचा अर्थसंकल्प टिंबटिंब तयार करतो. पर्याय क्रमांक डी मुख्याधिकारी. ऑपरेशन अजय कशाशी संबंधित आहे? आम्ही हे न्यूजवरती 10 वेळेस वाचतोय, पाहतोय, पेपरमध्ये वाचतोय, पण हे काय कशाशी संबंधित आहे असं जर प्रश्न आला तो गोंधळून जायचं नाही. पर्याय क्रमांक ए इस्रायलमधील भारतीय नागरिकांना आणण्यासाठी होता. ऑपरेशन अजय. सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधानमंडळाची हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते? पर्याय क्रमांक 3 नागपूर. पहिले सौर ऊर्जेवर चालविणारे जाणारे रेल्वे स्थानक कोणते? सौर ऊर्जेवरती बरं का, आणि महत्वाचा शब्द पहिले, भारतातील पहिले. पर्याय क्रमांक 4 गुवाहाटी. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ कुठे आहे? महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ हे कुठे आहे? वर्धामध्ये. लक्षात राहू द्या, वर्धामध्ये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग डी जीवनसत्वाच्या अभावी होतो? जर डी चं विचारलं तर अ चं विचारता जास्तीत जास्त परीक्षेला, पण जर ड चं आलं तर घाबरून जायचं नाही. याचं उत्तर काय राहणार आहे? पर्याय क्रमांक ए मूळदूस. 5 नद्यांपासून बनलेली पंचगंगा ही नदी टिंबटिंब जिल्ह्यात आहे. पर्याय क्रमांक बी कोल्हापूर.